माझ्यासोबत शिवसेना आमदार अजय चौधरी आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, एकंदरीत पाहतोय आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय. काय वाटतं या अर्थसंकल्पातून योग्य निर्णय, योग्य न्याय जनतेला मिळेल का? हा अर्थसंकल्प जो महाराष्ट्रात आज सादर केला जाणार आहे, हा या सरकारचा खरा म्हणजे शेवटचा अर्थसंकल्प आहे. कारण महाराष्ट्रातली जनता त्यांना निरोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि हा गाजर दाखवण्याचा अर्थसंकल्प आहे. अनेक घोषणा केल्या जातील. गेल्या वेळी ज्या घोषणा केल्या गेल्या त्याची पूर्तता अजून झालेली नाही. जे विकास कामं आम्ही करणार म्हणून सांगितलं गेलं त्याचे हजारो कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला आत्तापर्यंत दिले गेलेले नाही. अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी कामं बंद केलेली आहेत. म्हणून एक गाजर दाखवलं जाईल, वेगवेगळ्या घोषणा केल्या जातील, परंतु पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही. आणि त्यामुळे या अर्थसंकल्प हा निवडणुकीला समोरात ठेवून सादर केला जाईल आणि घोषणा केल्या जातील असं मला वाटतं. कल्याण, आपण पाहतोय पुणे कल्याण नगरमधली जी घटना घडली, याला धरून आज शिवसेनेचा मुख्य विषय आज विधानसभेमध्ये आहे. काय वाटतं एकंदरीत याच्या घटनेवरून शिवसेनेची भूमिका काय? आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पुण्यामध्ये ज्या प्रकारे मद्यप्राशन करून जो अपघात झाला त्यामध्ये 2 नाहक जीव गेले आणि आज महाराष्ट्र सरकारला त्यानंतर जाग आलेली आहे. ज्यावेळी उठाव झाला त्या झालेल्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये जनतेचा आक्रोश बाहेर आपण ज्यावेळी सत्य परिस्थिती दाखवली त्यानंतर खऱ्या अर्थाने कारवाईला सुरुवात झाली. त्याच्यातले अनेक गैरप्रकार उघडकीस झाले. जनतेने आक्रोश केल्यानंतर, मीडियाने त्या बातम्या चालवल्यानंतर आज आपण पाहत आहे ठाणा असेल, कल्याण डोंबिवली असेल, पूर्णा असेल, तिथे महाबळेश्वर असेल, त्या अनेक अनधिकृत बार आणि पबवरती आज कारवाई केली जात आहे. माझा मूळ प्रश्न आहे की सरकारला माहीत नव्हतं का, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं का त्यांच्या हद्दीमध्ये कुठे कुठे अनधिकृत पब चालतात, अनधिकृत बार चालतात? सेंट्रल एक्साईजवाल्यांना माहीत नव्हतं का? म्हणून ह्याकरता नुसती कारवाई थातूरमातूर नको आहे, तर ज्याच्या हद्दीमध्ये हे अनधिकृत पब आणि बार चालले होते, मग ते पोलीस अधिकारी असतील किंवा जे एक्साईजचे अधिकारी आहेत, या सगळ्यांवरती सरकार काय कारवाई करणार? आज ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. हे अनधिकृत पब आहे, बार आहे, हा तिथल्या सर्वसामान्य माणसाला माहीत असतो. मग या अधिकाऱ्यांना माहीत नाही का? त्यामुळे ठोस कारवाई करायची असेल तर अशा प्रकारे कठोर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून काय कारवाई आपण जी आज चालवली आहे ती कारवाई खऱ्या अर्थाने जर कठोरपणे करायची असेल तर त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. या प्रकारे तुम्ही पुण्याचा मुद्दा उपस्थित केला, या प्रकारे मुंबईमध्ये सुद्धा अनेक प्रलंबित प्रकल्प आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत. आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका लागत आहेत. मग जो आज अर्थसंकल्प सादर होता याच्यातून यानंतर जो निधी वाटप असेल, पुरवण्या मागण्या असेल, यातून आगामी काळामध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांना सुद्धा योग्य निधी वाटप होईल असं वाटतं का? गेले 2 वर्ष आम्ही ओरडतोय निधी द्या, निधी द्या, निधी दिला जात नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, मी मुंबईतला आमदार आहे म्हणून सांगतो की आमच्या मतदारसंघातल्या ह्यांना जे वाटत होतं की ह्या आमदारांना निधी दिला नाही तर मतदान कमी होईल, लोक रागावतील, पण आम्ही हे लोकांपर्यंत नेलं. आपण देखील लोकांपर्यंत नेलं की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी दिला जातोय आणि विरोधकांना निधी दिला जात नाही. शेवटी आपली बांधिलकी जनतेशी आहे. आणि ज्यावेळी आपण सरकार म्हणून शपथ घेता, मंत्री म्हणून शपथ घेता, त्यावेळी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला न्याय हक्क, त्या जनतेच्या नागरी सुविधा देण्याची जबाबदारी तुमची असते. परंतु या सरकारने ती पाळली नाही आणि आमच्या मतदारसंघातील, विरोधकांच्या मतदारसंघातील लोकांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवलं. त्याचा पुरेपूर राग मुंबईकरांनी काढला, या महाराष्ट्रातल्या जनतेने काढला आहे आणि त्यांना त्यांची पातळी काय आहे ती दाखवून दिली. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी एकंदरीत मुंबईच्या प्रश्नांवरती असेल, राज्यातील आपण पाहतोय पुरवण्या मागणी असेल, निधी वाटप असेल, या सगळ्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.